मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2024-25 चे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान दिनांक 6 ते 9 जानेवारी 2025 रोजी स्थळ जीव रसायन तज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी, विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विसुरा येथे संपन्न झाले। 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोपीय आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी 9 जानेवारी 2025 ला पार पडला। यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती प्रणाली खोचरे, गट विकास अधिकारी पंचायत समिती देसाईगंज ह्या होत्या, तर बक्षीस वितरक म्हणून माननीय श्री कृष्णा गजबे, माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र हे होते। प्रमुख अतिथी म्हणून श्री संजय करंकर, उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय विसोरा, माननीय श्री भैयाजी नाकाडे, सचिव विनायक शिक्षण संस्था विसोरा, माननीय श्री मोतीलाल कुकरेजा, सचिव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज, श्री महेंद्र चचाने, सचिव ग्रामोद्धार शिक्षण प्रसारक मंडळ कोरेगाव, माननीय श्री नितेश अवसरे, सोलर वेंडर देसाईगंज, श्री वासुदेव भुसे, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली, श्री अमरसिंग गेडाम, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली, श्री नरेंद्र कुमार कोकुडे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती देसाईगंज, श्रीमती हेमलता परसा, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, श्री सुधीरजी आखाडे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती धानोरा, नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश शर्मा, नितेश अवसरे, प्राचार्य भोजराज ठाकरे, मुख्याध्यापक विलास पुस्तोडे, देवेंद्र नाकाडे, विस्तार अधिकारी राजेश वटपल्लीवार, गट शिक्षण अधिकारी निखिल कुंभरे, विलास बारसागडे तसेच दिलीप नाकाडे आदी उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित यावेळेस संस्थेच्या वतीने श्री वासुदेव भुसे, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर माजी आमदार कृष्णाजी गजबे यांचा सुद्धा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच गट विकास अधिकारी देसाईगंज श्रीमती प्रणाली खोचरे मॅडम यांचा सुद्धा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमरसिंग गेडाम, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले। यांना विनम्र अभिवादन वंदन। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीसाठी
जीव रसायन तज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी, विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विसोरा येथे 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाला घेऊन इथे 4 दिवसीय जिल्हा प्रदर्शनीचं संपन्न झालेलं आहे. आपण अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहे, तो म्हणजे बक्षीस वितरण व समारोप समारंभ. घडणाऱ्या घटनांचा सहसंबंध हा विज्ञानाशी असतो आहे. ही जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 3 दिवसीय या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं रूपांतर 4 दिवसामध्ये करण्यात आलं. यानंतर श्री मोतीलाल कुकरेजा सचिव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर श्री वासुदेवजी भुसे शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षणाबरोबर आपली पूर्ण जी जडणघडण होते ती व्यवहार ज्ञानातून होते. फक्त अभ्यास एके अभ्यास म्हणजे आपण माणूस परिपूर्ण होत नाही. शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा जो उद्देश असतो तो एक अभ्यास करणं, अभ्यास करून शिकणं, शिकून अभ्यास करणं आणि त्यानुसार चांगली नोकरी मिळवणं. पण चांगली नोकरी मिळवणं म्हणजेच आपण आयुष्यामध्ये सक्सेस होत नाही किंवा यशस्वी होत नाही. तर त्यासाठी आपल्याला जे आवश्यक असतं ते आपल्याला व्यवहार ज्ञान. हे व्यवहार ज्ञान आपल्याला शालेय उपक्रमाबरोबर जे विविध शालेय अभ्यासक्रमाबरोबर जे विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणजे विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा, इन्स्पायर अवॉर्ड. यानंतर या विज्ञान परिषदेमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर समारोपीय कार्यक्रमाचे बक्षीस वितरक माननीय कृष्णाजी गजबे माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. माध्यमातून आपण पाहलो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या दिंडीची आज त्या दिंडी काढणं म्हणजे एक शाश्वत म्हणजे आपल्या भविष्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर याच्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे येतं. कारण आपण या ठिकाणी ज्याचा नंबर आलं असेल पण एखादं स्टाल लावतो की आपल्याला विज्ञानानं पुढे जायचं आहे, तंत्रज्ञान आपल्याला दाखवायचं आहे. मन असू देऊ नका आणि सर्वांना ज्याचा नंबर आला असेल पण ज्यांनी या ठिकाणी भाग घेतला, ज्या तालुका स्तरावरून 13 टीम या ठिकाणी आलं, ज्यांनी खरं भाग घेतलं त्यांचं अभिनंदन. यानंतर प्रत्यक्ष बक्षीस वितरणाला सुरुवात झाली. यामध्ये प्राथमिक खुला गट प्रथम सौम्यक निब्रट मॉडेल स्कूल ऐरी, द्वितीय ओमेश्वरी सोनटक्के जीप उच्चर प्राथमिक शाळा आष्टी, तृतीय जयश्री तिरंगम शिवाजी हायस्कूल कुरखेडा, प्राथमिक आदिवासी गटातून प्रगती राऊत महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, प्राथमिक दिव्यांगमधून नैतिक ढवळे महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज, प्राथमिक शिक्षकामधून साधना भुरसे जीप उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव हलबी, माध्यमिक खुला गट प्रथम त्रिशूल ठाकरे किसान विद्यालय वर्धा, द्वितीय कार्तिक पिल्लीवार जय पेरसापेन माध्यमिक आश्रमशाळा भामरागड, तृतीय शिप्रा विश्वास नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनियर कॉलेज सुंदरनगर, माध्यमिक आदिवासी गटातून विभाताई मडावी भगवंतराव हायस्कूल भोटेकसा, माध्यमिक दिव्यांगमधून पायल विनोद बेरे पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी, माध्यमिक शिक्षक गटातून प्रकाश चौधरी भगवंतराव आदिवासी आश्रमशाळा गट्टा, माध्यमिक प्रयोगशाळा या गटातून अभिलाषा खांडरे राणी दुर्गावती विद्यालय तालुका आलापल्ली या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर बक्षीस जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा विसोरा यांना देण्यात आला. त्याचबरोबर विनायक विद्यालय यांनी जिल्हा प्रदर्शनीचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा बक्षीस वितरण करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रणाली खोचरे, गट विकास अधिकारी
पंचायत समिती देसाईगंज यांनी महत्त्वपूर्ण असे मोलाचे मार्गदर्शन केले. पाहताय का, म्हणजे 6 तारखेपासून पाहताय, बरोबर आहे. तर हे जेव्हा तिथे ठेवलं तेव्हा पाहायची कुणाकुणाची इच्छा झाली होती? हात वर करा. ते काम कसं करतं याची हे जाणून घ्यायची इच्छा कुणाकुणाची झाली होती? चालून पाहिलं का ते? नाही पाहिलं. त्याच्याबद्दल माहिती सांगितली असेल ना. त्याच्यानंतर हे असंच बनवायचं आहे असं कुणाकुणाला वाटतं, किंवा अशासारख्या अजून प्रतिकृती बनवायच्या आहेत, मला बनवायच्या आहेत असं कुणाकुणाला वाटतं? फक्त अरे एवढेच हात वर, अरे एवढेच. एकमेकांचे बघून तुम्ही हात वर नका करू. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते की आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची जेवढी इच्छा असते तेवढीच इच्छा त्याच्यासारख्या अजून काहीतरी नवीन प्रतिकृती तयार करण्याची सुद्धा आपली इच्छा झाली पाहिजे. आणि या वर्षीच्या या प्रदर्शनाचं जे ब्रीदवाक्य आहे, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान. माझ्या आधी सर्व मार्गदर्शकांनी, सन्मान्य मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य प्रकारे चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की तुमचं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तुमची जी जिज्ञासा आहे तिला तुम्ही घडवलं पाहिजे. यानंतर मान्यवराचे आभार श्री नरेंद्रजी कोकुडे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांनी मानले. अध्यक्षांचे आणि सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो. पाणी पुरवठा करणारे, विद्युत पुरवठा करणारे त्यांनी सहकार्य केलं. जेवणाची उत्तम सोय ज्यांनी केली त्यांचा मी आभार व्यक्त करतो. निवासाची सोय जिल्हा परिषद कन्याशाळा आणि जिल्हा परिषद मुले यांनी केली, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक मित्रांनी, इथले केंद्रप्रमुख असतील, इथले शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. संशोधक विद्यार्थी जे पुढे गेले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. वंदे मातरम राष्ट्रीय कार्यक्रमाची सांगता. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रजोचना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभासिनीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. शेवटी मी आता एकच म्हणतो. कार्यक्रमाचे संचालन श्री विष्णू धुनेदार सर यांनी खूप सुंदररित्या केले. वेळात आपण वेळ काढून आलात, हाच वेळेचा मोल आहे. वेळात आपण वेळ काढून आलात, वेळेचा हा मोल आहे. भेटू नक्की पुन्हा कधी, कारण दुनिया मात्र गोल आहे, दुनिया मात्र गोल आहे. नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.